दरम्यान राज्यातल्या शाळांचं भयान दृश्य दिसतंय यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळच्या बोरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 5वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, पण शाळेत वर्ग आहेत केवळ 2. या 2 खोल्यातून वर्ग आणि कार्यालयही चालतं. एकीकडे सरकार शिक्षणावर लाखोंच्या खर्चाचे दावे करतं. नवीन शिक्षण योजना, नवीन शिक्षण धोरण वगैरे आणलं जातंय, पण 3 वर्षांपासून या अशा मोडकळीस आलेल्या वर्गाची डागडुजीही होत नाहीये. बोरगाव शाळेमध्ये 3 वर्षांपूर्वी एका खोलीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या 3 विद्यार्थी जखमी सुद्धा झाले होते. शाळा पुन्हा बांधून देण्याचा प्रस्ताव सध्या धूळ खात आहे. एका वर्गावर 2 मास्तर न मास्तरीण आहे आणि एका वर्गात 3 वर्ग आणि एका वर्गात 2 वर्ग असे बसवतात. आणि पुन्हा पाणी साचते, स्लॅब पडला आहे शाळेचा, पाणी नाही, पाणी साचते, लेकराला खेळायला ग्राउंड नाही. हे आता 2 वर्ष झाले ते स्लॅब पडलं, तर त्यांच्याकडे लय मागणी केली सरांनी, पण त्यांच्या एकट्याकडून कोणाकडूनच झालं नाही. असं हे कार्यालय आणि वर्ग एकाच ठिकाणी भरते. हो, 2 कार्यालय आणि शाळा 2 म्हणजे दोन्ही बी वर्गात भरते. फक्त तो एक नाही आहे. किती वर्ग भरते? एका खोलीमध्ये 2 वर्ग आहे, एका खोलीमध्ये 2, 4. ते 1 ते 5 वर्ग शाळा आहे. मी आहो सध्या बोरगाव शाळेमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर स्लॅबची खोली आहे, त्याचा जो वरांडा आहे हा पूर्णतः पडलेला आहे आणि त्यामुळे या शाळेमध्ये 1 ते 5 वर्ग भरण्यात येते. आणि हे जर स्लॅब पडलाय त्यामुळे फक्त 2 रूम मध्ये 1 ते 5व्या वर्गाचा वर्ग भरण्यात येत आहे. त्याचंही खोली क्रमांक 1 मध्ये 4थी ते 5वीचा वर्ग भरण्यात येते आणि याच ठिकाणी कार्यालयीन कामकाजही पाहण्यात येत आहेत. आपण जर पाहिलं तर या खोलीतच शिक्षक विद्यार्थी एकत्र बसतात आणि शिकवतात आणि कार्यालयाचं कामकाजही याच रूम मधून पाहण्यात येते. तर वर्ग 1, 2, 3 हे ज्या खोली क्रमांक 2 मध्ये भरण्यात येत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्लॅब पडला असल्यामुळे या 2 खोल्यातूनच 1 ते 5 वर्ग भरण्यात येत आहेत आणि त्यामुळेच पालकांकडून या शाळेची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, बोरगाव, यवतमाळ.